नाशिक शहरात पहिल्याच मान्सून पूर्व पावसामध्ये शहरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे। याचा सर्वाधिक फटका सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये बसलाय। बहुतांशी रस्ते अर्धे खड्ड्यात असल्यानं अर्ध्या रस्त्यावर चिखल साचल्यानं वाहन अडकतायत, तर अनेक ठिकाणी पाणी साचले। त्यामुळे नाशिक महापालिकेची गटार योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचं समोर येतं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच बहुतांशी रस्ते खड्ड्यांमध्ये असल्यानं अर्ध्या रस्त्यावर चिखल साचलेला आहे, तर वाहनं सुद्धा अडकतायत। त्याचीच ही दृश्य आहेत। पावसामुळे नाशिककरांची दैना झाली आहे। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, खरं तर नाशिक महापालिकेची गटार योजना पूर्णपणे फेल ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नहीं है। तर आपण पाहतोय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेले, रस्त्यावर चिखल, वाहनं। आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी, रस्त्यावर चिखल साचलेला आहे आणि पहिल्याच पावसात नाशिकच्या रस्त्यांची ही अवस्था झाली आहे। नागरिकांना नाहक त्रास या सगळ्यांचा सहन करावा लागतोय। पहिल्याच पावसात रस्त्याची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पावसामुळे नाशिककरांची तारांबळ झाली आहे। दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं ही चित्र आपण पाहतो आहोत। तर सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच। खरं तर नाशिक शहरामध्ये खरं तर काल पाऊस पडला आणि ह्या पावसाचा परिणाम खरं तर जाणवू लागला। तब्बल 30 mm पाऊस हा 3 तासामध्ये पडला आणि या पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या पावसाआधीचे जे कामं असतील ते सगळ्यांचा बोजवारा उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण अजून तर खरं तर पावसाळा सुरू झालेला नाहीये। पाऊस येण्याचा जो कालावधी अजून जरी निश्चित झालेला नसला तरी पावसामुळे अनेक ठिकाणी ज्या पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। खरं तर नाशिकच्या शिवाजीनगर परिसरामध्ये थेट दुकानामध्ये पाणी शिरलं, घरामध्ये पाणी शिरलं। यामुळे मोठं जे नुकसान आहे ते नागरिकांचं झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक नागरिकांनी याबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, कारण वर्षानुवर्ष याच गोष्टी घडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। पाऊस आला की थेट दुकानात, त्यानंतर घरात हे पाणी शिरतंय। नाशिक महानगरपालिका असेल, त्याबरोबर स्थानिक नगरसेवक असेल, यांना याबाबतची तक्रारी देखील त्यांनी केल्या असल्याचं म्हटलंय। मात्र काल जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे संपूर्ण दुकानामध्ये पाणी शिरलं। खरं तर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं। यामुळे रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणात हाल झाल्याची भावना जी आहे ती डॉक्टरांनी व्यक्त केलेली होती। बाजूलाच असलेल्या मेडिकलमध्ये देखील पाणी शिरलं। यामुळे मेडिकल मधले जे औषधं आहेत ते देखील खराब झाले आणि यामुळे देखील मोठं नुकसान झाल्याचे मेडिकल चे जे कर्मचारी आहेत, त्याबरोबर मालक आहेत, त्यांनी याबाबत आपल्याला सांगितलं। यामुळे ह्या सगळ्या जर परिस्थिती जर बघितलं तर अगदी सागर, आपण पाहिलेल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या ताज्या अपडेटसाठी। मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यावेळी नागरिकांना या सगळ्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। सध्या राज्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। जुन्नर, आंबेगाव, नारायणगावात वादळी पाऊस सुरू आहे। वादळी पावसामुळे शेड कोसळल्याची घटना घडते। नाशिकमध्येही मान्सून पूर्व पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस झालाय। नाशिक तसंच पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव भागात वादळी पावसामुळे शेड कोसळण्याची घटना घडली, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। आंबेगावच्या चांडोली इथं घराचं छप्पर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। तर आंबेगाव, नारायणगाव, नाशिकची ही सध्या तीनही दृश्य आहेत। जुन्नर, आंबेगाव, नारायणगावात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि नारायणगावात घराचं छप्पर सुद्धा पडल्याचं पाहायला मिळत आहे।